तर त्या झोंबीचं मैदान ठरवलं, बोलते तुम्ही अचानक ठरवलं, नव्हतं टाकायचं ना तेव्हा? नव्हतं टाकायचं. आणि त्यांनी ठरवलं मैदान, तर त्याच्यावर तुमचं कसं प्लॅनिंग ठरलं आणि कशी तयारी केलात त्याची? म्हणजे किती दिवसा अगोदर तुम्ही मैदान फिक्स केलात आणि कशी तयारी करायला सुरुवात केलात? त्यानंतर आपला हा सर्किट आता आपल्या सगळ्यांसमोर दिसतोय, माझ्या मार्फत किंवा सर्व पोरांमार्फत दिसतोय आपल्या सोशल मीडियावर. त्या सर्किटला कित्येक वर्ष झाले आपल्या दावणीला सर्किट आहे. आता तुमच्या कालावधी बोलताय, लहानांपासून रेडे, आपल्या वाडवडिलापासून रेडे बाळगले, आपल्या दावणीला किती रेडे आले आणि कोणता रेडा तुमच्या मनात घर करून गेलाय? नमस्कार मित्रांनो, आपल्या आज मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. आणि आता आपण पुन्हा आलोय कुर्ले वाघाचा कोणमध्ये आपले राजू काका मोरे यांचा रेडा सर्किट याची भेट घ्यायला. तर हा बघा सर्किट आहे आपल्या समोरच आणि त्याला आम्ही आत्ताच सोडली. आणि काकांनी बोललो सोडतानाच की एक मुलाखतीची व्हिडिओ घ्यायची काय, कारण की लास्ट टाइम आलेलो मी तेव्हा बाबांची मुलाखत घेतलेली, पण बाबा आता आजारी आहेत आणि काका तेव्हा नव्हते, कामाला गेलेले. पण बोललो काकांना मुलाखत घ्यायची, तर काका लगेच तयार झाले की आपण मुलाखत घेऊ, म्हणून आम्ही बांधली आपल्या सर्किटला. आणि आपल्या समोर आहेत राजू काका मोरे. बघा ऐक सर्किट, ऐक हा बघा कसा गरम आहे आता, ती एवढा सोडला वगैरे तरी पण. तर मुलाखतीला मी सुरुवात करतो. त्याचबरोबर आपला शिवम पण आहे, शिवम त्यांचा मुलगा मुंबईला असतो, त्याला मी त्याचं पण औचित्य साधून आलेलो, पण कदाचित मी आज बाहेर गेलेलो आणि त्याच मुलं आलो इकडं काकांना भेट द्यायला. आणि काका नेमक्या मला बाहेरच भेटले आणि त्याच्यात मुलाखत व्हिडिओ मी शूट करतोय. त्यांना बघू आता काय त्यांच्यावर प्रश्न मी करतो, त्यांचे उत्तर देतीलच ते बघू. काय बोलताय, बरे आहेत ना का? बरे. मी लास्ट टाइम आलेलो तेव्हा बाबांची मुलाखत घेतली, तेव्हा तुम्ही नव्हतात, पण माझ्या एक मनात होतं की बाबा काका आली, काका जे आपल्याला उत्तर देतील ते चांगलेच देतील आणि मला नाही बोलणार नाही कधी मुलाखतीच्या व्हिडिओला. म्हणून मी तुमची पण वाट बघत होतो आणि आज योग तर जुळून आलाय आणि आज बरोबर मला भेटलात तुम्ही आणि व्हिडिओ सुरू करतोय. तर मित्रांनो, मी पहिलाच प्रश्न विचारतो काकांना आपल्या, जसं की सर्किट आहे त्याच्या आधी तुमचे बरेचसे रेडे असतील, तुम्हाला हा नाद किती वर्ष लागलाय? पहिल्यापासून, तरी लहानपणापासून माझ्याकडे रेडे पहिले पण येऊन गेले, पहिले पण फायनल मारलेले रेडे. म्हणजे वाढला पिढ्या तुमचा नाद होत झाला. आणि आता तुमच्या कालावधी बोलताय, लहानांपासून रेडे, आपल्या वाडवडिलापासून रेडे बाळगले, आपल्या दावणीला किती रेडे आले आणि कोणता रेडा तुमच्या मनात घर करून गेलाय? त्याच्या अगोदर पहिला जो रेडा होता ना, तो जवळजवळ त्यांनी 4 फायनल मारले. 2000 किती साली? 2010च्या टायमाला आंबावड्यामध्ये 2 वेळा मारले, लाटवणला मारली, कोतेरीमध्ये मारली. त्याचं नाव गुन्हा ठेवलेला आम्ही. म्हणजे तेव्हा आपली सोशल मीडिया तेवढे ह्याच्यात नव्हती, चर्चेत नव्हती. तो रेडा सोशल मीडिया जेव्हा चर्चेत नव्हती तेव्हा त्या काकांचे आपल्या रेड्याने फायनल मारले, 4 फायनल. आणि त्यानंतर किती रेडे आपल्याकडे होऊन गेले अशा आकडे आपल्याला सांगू शकता का? माझ्याकडे 4 रेडे. 4 रेडे ना? त्यानंतर आपला हा सर्किट आता आपल्या सगळ्यांसमोर दिसतोय, माझ्या मार्फत किंवा सर्व पोरांमार्फत दिसतोय आपल्या सोशल मीडियावर. त्या सर्किटला कित्येक वर्ष झाले आपल्या दावणीला सर्किट आहे. हा 2 वर्षापूर्वी मी महाबळेश्वरच्या खाली तापोल आहे ना, तिथून आणलेला मी. दगडू बर्गे तिथून आम्ही तिकडनं बोलल्याप्रमाणे तिकडनं महाबळेश्वरच्या खालून आणलात तुम्ही. तर त्याच्या खरेदीची थोडक्यात काय कहाणी आहे ती सांगा. म्हणजे कशी आणलात तुम्ही? याला कोणी सांगितला रेडा आहे तिथे का त्याची झोंबी बघून आणलं? ओळखीचं माझ्या होते ते लोक, दगडू बर्गे जे आहेत माझे मित्र, ते त्यांनी मला माझा टाट्या विकायचा तर ठीक आहे येतो बोललो. त्याने आम्हाला 18,000ला पडलेला आणि 3,000 5,000 रुपये गाडी वाढवली. 23,000ला पडलेला आम्हाला हा रेडा. किती वर्ष? 4 वर्ष? 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी आता बोलतात तुम्ही. आपण एक त्याच्या झुंजीवर आहे. त्यानंतर आल्यानंतर कशी कंडिशन आहे, कशी त्याची सेवा केलात? म्हणजे काय ह्याच कंडिशन नव्हता का, त्याला कसं घडवत आणलात तुम्ही? एकदम पातळ होता, लुस्कान हिशाब होता त्याच्याकडे. तो दिला, आणला आणि गेल्या वर्षी आम्ही 1 वर्ष ठेवला होता. तर गेल्या वर्षी उतरायचा पण नव्हता त्याला, पण बघितलं त्याला उतरायचा बद्दल लहानच आहे काय वयानं ना. हा उतरला त्यांच्याकडे, उतरला तिथे पहिल्या तिकडे रेवतळला उतरला. रेवतळला उतरला त्यांनी चांगली झोंबी केली. बरोबर. आणि आता बोलल्याप्रमाणे तुम्ही रेवतळला उतरलात, हा रेडा फायनल तिथं मारला आणि चांगलीच उलट काम गुलाल तुम्हाला मिळून दिला. जसं तुमच्या ह्या वाड्यात गुलाल बहुतेक रेड्याने मिळून दिले, तसेच काकांना ह्या रेड्याने पण मिळून दिला. पण हा 3 वर्ष अगोदर आणल्यानंतर तुम्हाला किती तुम्ही झोंब्या लावल्या त्याच्या, आणि कसं एक सिंगल झोंबी? आणि तुम्हाला कसं समजलं की आता मला मोठ्या मैदानात टाकायचं आहे? हार जीतची तुम्हाला काही भीती नव्हती? ह्याच्या अगोदर मी इथे आपल्या ह्याला पांगारीमध्ये सिंगल झोंबी लावली, माझ्या मित्राच्या रेड्यामध्ये लावलेली. नंतर मग बघितलं तुला उतरायचा तुला काय होईल, सगळ्यात हाता होता रेवतळ्यामध्ये. उतरला उतरली, चांगली झोंबी घेतल्यानंतर चांगली 1 नंबर उलट चांगला तुमच्या ह्याला. पण आता आपण झोंबी तर बोललोयच मी, तर फक्त एकच स्टेपने लावलेली. बरेचशी मालक असतात की बरेच स्टेपने लावतात, वर्षानुवर्ष 3 वर्ष बाळगलात तुम्ही,
त्यामध्ये बरेच रेडे मालक झोंब्या लावतात त्यांच्या आणि त्यानंतर ग्राउंडला उतरवतात. तर त्या झोंबीचं मैदान ठरवलं बोलताय तुम्ही, अचानक ठरवलं नव्हतं टाकायचं ना तेव्हा, नव्हतं टाकायचं. आणि त्यांनी ठरवलं मैदान, तर त्याच्यावर तुमचं कसं प्लॅनिंग ठरलं आणि कशी तयारी केलात त्याची, म्हणजे किती दिवसा अगोदर तुम्ही मैदान फिक्स केलात आणि कशी तयारी करायला सुरुवात केलात त्याची? संगतचे लोक ते रिटेलचे लोक होते ती बोलले की उतरायचं रेडा तुमचा उतर आणा. सांगत लहान नाही बोलते असं काय होईल तुझं, ठीक आहे उतरतो. पहिल्या ग्राउंडला आम्ही तिथं उतरला ते बरोबर, रेवतला आणि चांगला तो फायनल मारून आला तिथं. चांगले घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आणल्या आता झुंज झाली, रेवतलला फायनल मारला, फायनलचा रेडा. त्यानंतर तुमच्या डोक्यात विचार आला काय, म्हणजे पूर्ण सीझन पडलेला त्यानंतर, तर तुमच्या डोक्यात विचार आलेला काय आपण ह्या सीझनला दुसरी कुठेतरी झुंज टाकावी? नंतर आम्ही विचार नाही केला, कारण रेडा लहान होता त्यासाठी आम्ही त्याला उतरलं नाही. आता यावर्षी बघू बोलू. बरोबर. आता तुम्ही ह्याला वर्षानुवर्ष घडवता आलात, आता नाही बोललात तरी रोज त्याला सोडबांध असते तुमची. आता तुम्ही आजारी आज मुंबईला गेलात त्यामुळे कदाचित त्याला 4-5 दिवस सोडबांध नसेल, तो रोज सोडबांध करायचा. 3 वर्ष तुमच्याकडे रेड आहे, त्याच्याबद्दल काय खास गोष्ट आहे आणि त्याचे काय चांगली गोष्ट आठवणी तुमच्या राहिले ती थोडक्यात सांगा. नाही बाकी काय नाही, त्याला काय विकायचं नाही त्याला आणि ठेवायचं असं. त्याची चांगली एक गोष्ट सांगा. चांगली म्हणजे कसं, तो असं जर एकटा सिंगल जर सोडला ना तर जाम मस्ती करतो. तुम्हाला मारा वगैरे आतापर्यंत अजिबात. आतापर्यंत गावातली पोरं पण बरेच जण सोडतात त्याला. आणि झुंज क्षेत्र आता हे पुढच्या वर्षी येईल, आता नवीन सीझन चालू होईल, हा पावसात तुम्ही आकार देताय त्याला, तर रोजची दिनचर्या काय असते ह्याची, सोडण्यापासून कशी काय तुम्ही हे सगळं जुळून आणता? रात्रीचा पण सोडतो, रात्रीचा पण सोडता. आणि आता झुंज क्षेत्र आपलं वाढतच चाललंय, पुढच्या वर्षी येईल. त्या झुंजीत तुम्ही कोणतं असं डोक्यात मैदान तुम्ही आहे की तुमच्या डोक्यात मैदान टाकायचं का समोरून स्वीकार येईल तेच टाकाल? बरोबर. आणि पोरं आहेत ती बोलतील उतरायचं. आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे आता काका बरेच वर्ष त्यांचा नाद आहे, त्यांचा वडिलांचा, मुलाचा पण शिवमचा पण आहे ना, तर आपल्या वाड्यात बरेच रेड आहे. म्हणजे दावणीला हा पहिल्यांदाच झाले की एकच रेड आहे? नाही हा चौथा आहे रेड. हा नाही असं एकाच टायमात वाड्यात तुमच्या 2-2 रेड्या असतात, तर ह्याच्या पुढं 2-2, 3-3 रेड्या असायचे बोलल्याप्रमाणे. तर ह्याच्या पुढे तुम्ही हा सर्किट अजून दुसरा रेडा घेण्याचा विचार करताय का? पुढे दीपावली पण एक महिन्यापर विचार चालला. म्हणजे तो बघण्यात आहे का तुम्ही फक्त तुमचा विचार आहे घेण्याचा? दगडू बर्गे जे आमचे मित्र आहेत त्यांच्याकडे त्यांनी मला बोलवलं की ठीक आहे येतो बोल. म्हणजे त्यांचा रेडा तुम्ही फिक्स केला, आता तरी पण दिवाळीपर्यंत येऊ शकतो. आणि त्याची झुंज बघायला भेटेल ह्याच्यासोबत? पहिली तो आल्यानंतर ह्याच्यासोबतच झुंज बघायला भेटेल का डायरेक्ट मैदानात टाकणार? नाही सिंगल आपण ह्याच्याशी लावणार हा ना. आणि आता मी बोलतोय की झुंज आपलं क्षेत्र बरेचसे प्रेक्षक झुंज बघतात, त्याच्यावर आता झुंज मैदान पण भरपूर होत आहेत. तर तुम्हाला कोणत्या मैदानात जायला आवडेल आणि कोणत्या मैदानात जायला आवडेल ते मला सांगा. आणि त्यानंतर मी दुसरा एक प्रश्न विचारतो, त्याच्या आधी मला ह्याचं उत्तर द्या तुम्ही. कोणत्या मैदानात तुम्हाला जायला आवडेल? अजूनपर्यंत काहीच नाही, तरी पण एक डोक्यात आपल्या किंवा माझं हे स्वप्न आहे, ह्या इच्छा आहे माझी, ह्या मैदानात मला जाऊन माझ्या सर्किटला बघायला आवडेल. ह्या ठिकाणी आपली भरसडी गोगारी जिथे झुंज होतील, पिंपलवाडी. बरोबर. पिंपलवाडीत खरंच पिंपलवाडी हिंद केसरी हे मैदान असतं. काय हो मोठा जरी लहान असला तरी पण विचारायचा मला चान्स म्हणजे इच्छा आहे तुमची. बरोबर. काकांची एक प्रामाणिक मत आहे त्यांचं. हिंद केसरी जे मैदान आपलं पिंपलवाडीचं होतं त्यात काकांची पण इच्छा आहे की ते आपला सर्किट त्यात दिसावा, त्यात तो शोभेल, कारण की फायनलचा रेड आहे आणि त्याच्या इच्छेला खरंच मान भेटेल ही माझी सदिच्छा राहील. तसेच अजून मी एक प्रश्न विचारतो मला, तुम्ही झुंज क्षेत्र माझ्या आधी पण बघताय, अजून पण बघतच आलात, तर तुम्हाला आपल्या रायगड तसंच भिवंडी रत्नागिरी ह्यामधल्या कोणता रेडा आवडतो? ह्याच्यामध्ये तसं बोलाल तर गुन्हा जो आहे तो आम्हाला आवडतो, चरईतला. हा बरोबर. रेडा बोलल्याप्रमाणे मी विचारलं प्रश्न त्यांना कोणता रेडा आपल्या झुंज क्षेत्रात आवडतं, तर त्यांनी गुणाचं नाव घेतलं, आपल्या चरईतला गुन्हा किंग. तो पण हिंद केसरी झाला पिंपलवाडी मैदान. ह्या वर्षी पण आपल्याला प्रेक्षकांना सगळ्या दिसेलच आणि तोच काकांना आवडतो. आणि आता समजा तुम्हाला पिंपलवाडीत किंवा दुसऱ्या मैदानात जायचा विचार झाला तर तुमचा प्रतिस्पर्धी कोण असेल, किंवा एक प्रामाणिक झुंज म्हणजे एक चांगली झुंज, माझी इच्छा आहे त्या रेड्याजवळ झुंज खेळायची, म्हणजे असं मैत्रीपूर्ण, असं वैयक्तिक भांडणं वगैरे काय नाही, मैत्रीपूर्ण झुंज ह्यासोबत झाली, तुम्ही हार किंवा जीत स्वीकाराय मी तयार आहे, कोणता असा रेडा असं नाही असं मी कुठला असं तुमच्या डोक्यात विचार नाही? बरोबर. एक प्रामाणिक जो आपल्या समोर रेडा येईल त्याजवळ झुंज खेळायला तयार आहेत. आणि तसंच मी अजून एक प्रश्न विचारीनच मुलाखतीच्या शेवटी, पण त्याच्या आधीच काकांच्या मनात काय शंका असतील आपल्या झुंज क्षेत्र किंवा रेड्याबद्दल ते थोडक्यात सांगा. नाही असं काही नाही, म्हणजे आपल्या रेड्याबद्दल किंवा झुंज आपल्या क्षेत्राबद्दल काहीतरी थोडीशी माहिती नाही. माहिती काही नाही, असं काय आपल्याला रेडा कुठला उतरायचा शक्यतो तिथेच पिंपलवाडीत नक्कीच येईल.
आणि आता मी राहता प्रश्न एकच विचारतो, म्हणजे शेवटचाच प्रश्न विचारतो, मुलाखत आता समाप्तच करण्यात येतं. आधी पण मुलाखत घेतलेली तेव्हा बाबा होते आपले, आणि आता आपले काका आहेत, त्यांच्याकडनं उलट चांगली आपल्याला माहिती भेटेल ह्या क्षेत्रात आणि ह्या विषयी. तर आता आता झुंज क्षेत्र आपलं बरेच पुढे जात आहे, बरेच मोठं मैदान, तुम्ही पण पिंपलवाडी सारखं नाव घेतलात, असे बरेच मैदान मोठे होत आहेत. त्या ठिकाणी काय काय जाण्याचं स्वप्न आहे की फायनल मारावी, तिथं नंबर आपलं नाव चर्चेत यावं, त्यासाठी भरपूर जण लिंबू विषय करतात. आणि आता नुकताच ट्रेंडला आलाय विषय केमिकल, त्याच्याबद्दल तुमचं वाक्य काय आहे तुमच्या? अजूनपर्यंत आम्ही केमिकल कधी लावलेलं नाही नाही, त्याविषयी तुमचं काय मत आहे? लिंबू तसं केमिकल लावू नये, केमिकल किंवा बघतगिरी जागृतपणा करतात ते करू नये. बरोबर. आणि ते जर झालं समजा तर त्याला कशी बंदी आणावी कमिटीने? ऍक्च्युअली बंदोबस्त केला पाहिजे त्याचा. बरोबर, म्हणजे तुमचं असं ठोस मत आहे. बरोबर. तर मित्रांनो, मी मुलाखती शेवटच करतो आणि एक शेवटचाच प्रश्न काकांना विचारतो आपल्या सर्किट बद्दल. बरेचसे रेडे आले तुमच्याकडे, ते राहिलेच मागं. आता सर्किट आहे तुमचा, सर्किट आता बघतलात वाड्यात पण फुल गरम नवीन माणसाला, त्याचं काय कारण असतं? झोंबीत पण तो अग्रेसिव्ह असतो, भले तो बारीक दिसतो, झुंजीत पण आता बोललात तुम्ही रेवतेले मैदानात तो बऱ्याच सगळ्यांच्याहून बारीक दिसत होता, पण त्याचं काय एवढा गरम आहे आणि तशी त्याला तुम्ही निगा राखता, हे थोडक्यात सांगा. मेहनत भरपूर, आणि तो बाबा म्हणजे असतं तर बाबा हे रोज करतात त्याची मेहनत, खाणं पण भरपूर देतात, त्यामुळेच कदाचित गरम असतं. खाणं नाही, पण गणपती झाल्याच्या नंतर त्याला आम्ही खाणं. मग आपलं आता झुंज क्षेत्र चालू होईल, स्पर्धा चालू होईल, त्याच्या आधी तुमची काय स्टेपनी लावायची, झुंज लावायची काय डोक्यात विचार आहे का? गावात जरी आणला त्याच्या संग ती लावली सिंगल चल, म्हणजे नवीन बाहेर नाही लावणार. घरच्या रेड्यांचं त्यांना एक मत आहे की लावणार झोंबी ती, जो नवीन रेडा आणणार आहेत आता एक 15 दिवसाचा आणते, 15 दिवसातच रेडा आणतील, त्याची ती झुंज लावतील आपल्या सर्किट जवळ. आणि ह्याच्या पुढे पण सर्किटला मैदानात बघायची माझी पण इच्छा आहे, आणि त्याला गुलाल मिळू दे अशी माझी सदिच्छा राहीलच तुम्हाला. त्याबद्दल तुम्हाला मी शुभेच्छा देतो, माझी किंवा माझ्या ग्रुपच्या बद्दल काय, त्याबद्दल शुभेच्छा आहेत. आणि आत्ताची व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो, असं करा. ठीक आहे, आत्ताची व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो मित्रांनो. लवकरच येऊ एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. काय बघत आहे.